सगळ्यांना भेटायचो, सगळे मला बोलायचे, दादा यावेळेस खरंच तुम्ही प्रचारालाच यायला नव्हतं पाहिजे. आदरणीय दादांनी आम्हाला अनेक वर्षापासून भरभरून दिलंय. ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आणि आम्ही आमच्या हातात घेतली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो, मी सगळ्यांना सांगत होतो की हा प्रचाराचा दौरा नाही आहे, हा एक गावभेद दौरा आहे, जिथं मी माझ्या कुटुंबाला तिथं भेटू शकतो. त्यांचे काय भावना असतील ते मी समजून घेऊ शकतो, त्यांचे काय अडीअडचणी असतील ते मी समजून घेऊ शकतो. तुम्ही ते LED वाले थोडं थांबता का? तुम्ही आवाज खूप करताय, थोडं थांबा. गावागावी जाताना जेव्हा आधी आपण दादांसाठी प्रचार करायचो, एक वेगळा आनंद होता, एक उत्साह होती. सगळ्यांच्या मनात दादांसाठी आपण प्रचार करतोय आणि 5 वर्षांनी प्रचाराची वेळ यायची तेव्हा रॅलीज करायचो. युवकांना पण तिथं मनापासून प्रचार करायला आवडायचं. पण यावेळेस एक काहीतरी माझ्या मनात नाही आहे, नाहीतर मनात जे होतं ते दिसून येत नाही आहे. दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे विधानसभेचे, मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते, पक्षातले पदाधिकारी, सहकारी आहेत, कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर, त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय, कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे. आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये. पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात. एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही, लढायचं. तसंच आज तुमच्या समोर परत येऊन दादांच्या आशा माझ्या मनात असून मी इथं भाषण करू शकतो. मन तर भरून येतं, पण दादांसाठी आणि वहिनींसाठी कायम त्यांच्या मनात आमचे बारामतीकर. तुम्ही दादांचे भाषण बघा, कुठल्याही भाषणात ते डायरेक्ट बोलायचे, माझे बारामतीकर. एका मुलाचा आणि वडिलांचा नात्याच्या हिशोबाने मी शाळेत असताना त्यांना विचारायचो, दादा तुम्ही रात्रंदिवस काम करता, रोज तुम्ही काम करत जातात, थोडं कुटुंबाला वेळ द्या. त्या काळात मला ते एवढं समजलं नाही. पण जेव्हा दादा बोलले की जयड्या सर्व बारामतीकर माझं कुटुंब आणि सर्व महाराष्ट्रातली जनता माझं कुटुंब. पण आज मला कळतंय की दादा एवढं मोठं कुटुंब मला तिथं सोडून गेलेत आणि त्याच्यामुळे आपण एकत्रित एक इतिहास घडवू शकतो यावेळेस. खरं सांगायला गेलं तर जाता जाता दादांनी एक इतिहास घडवून गेले. वहिनींना राज्यातले पहिला महिला मुख्यमंत्री त्यांनी, उपमुख्यमंत्री त्यांनी केलं. पण आज जिथं पण दादा असतील ते एक आशाने आपल्या सर्वांकडे बघत असतील की अनेक वर्षापासनं मी माझ्या बारामतीकरांसाठी रात्र दिवस झटलो. आज इतिहास आपण सर्व घडू शकतो. आज गावागावी फिरताना भरपूर पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुमचे मित्रपक्षातले पण सहकारी ज्येष्ठ नेते तिथं प्रचाराला येत आहेत आणि तुमच्या कुटुंबातले पण लोक तिथं प्रचाराला येत आहेत, तुमचे काय भावना आहेत? मी त्यांना सांगितलं की दादांनी त्यांच्या आयुष्यात जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. दादांचं योगदान महाराष्ट्रभर भरपूर होतं आणि दादांनी सगळ्यांना एकत्रित घेऊन तिथं काम केलं. आणि त्याच्यामुळे खरी दादांसाठी श्रद्धांजली नाही तर आदरांजली असली असती जर ही निवडणूक बिनविरुद्ध झाली असती. पण नियतीमुळे तसं झालं नाही.